सत्या एस सत्या ये ना मम्मी, बोल काय काम होतं? सत्या बलमा तुला बोललाच असेल तरी मी सांगते का आपल्याला आपल्या पक्षातर्फे एक मोठा कार्यक्रम राबवायचा आहे. कार्यक्रम एकदम जंगी असणार बघ. कसे महिला परदेश अध्यक्ष झाल्यापासून का नाही पक्षाला माझ्याकडनं लई अपेक्षा आहेत. एक डाव आमदारकी द्यायचा विचार त्यांनी केलाच पाहिजे कार्यक्रम बघून. आणि सत्या तुझं डोळं का भरून आलं? कुठं काय? तू सांग की मला काय नियोजन आहे. मी लगेच पोरांना कामाला लावतो. तू फक्त सांग मला काय करायचंय. बोल. ती बोलू पुन्हा आपण. पण सत्य मला आधी सांग, तू रातभर पोलीस चौकीतच होतास ना? आणि सकाळी बित्याने बेट संग टेरेसवर होतास ना? आणि आत्ता बी तिचाच विचार करतोयस तर तू? अशा लेकरा कोकरा वाघरा आईला पोराच्या डोळ्यातलं वाचता येत नाही असं होतंय वय कधी? कुठनं त्या नेबळशी तुझी गाठ बांधली गेली ना असं झालंय बघ. अरे लय स्वतःला तुझी बायको म्हणून घेत होती ना ती. मग एकदा बी का नाही विश्वास ठेवला तिने तुझ्यावर? तू एवढा जीव लावलास आणि चांगलंच पांग फेडलं बघ त्या पोरीनं. हे बघ सत्या, त्या पोरीसाठी झुरून आता सोडून दे. इशे काढून टाक त्या पोरीचा. इसर त्या पोरीला. मम्मी बस. मी एक वेळ श्वास घ्यायचा विसरेल, पण वाघमाऱ्यांना कधीच विसरू शकत नाही. काय गाई आता दीदी इन्स्पेक्टर झाल्या म्हणून, नाहीतर सगळा फराळ तिनंच केला असता. आपल्याला काहीच करायची गरज पडली नसती. एकदम बरोबर बोललीस बघ आमरे. म्हणजे आधी कामावरनं किती बी उशिरा येऊ देत, पण फराळाचं सगळं ती स्वतःच करणार. मला ना तिच्या हातच्या करंज्यान चकल्या लय आवडतात बघ. लय मिस करते. 3 वर्ष झाली अजून खायला मिळालं नाही तिच्या हातच्या. मग या वर्षी नक्की खायला मिळेल. अगं तिथे आलीस तू आणि इतक्या लवकर कशी काय आलीस? तुम्हाला काय वाटलं मी फक्त फराळ संपवायला मदत करीन? फराळ करायचा म्हणून तर लवकर आले आज. मी लगेच आवरून येते. आओ लाडवासाठी करते मी ते. चपण्याची तयारी चालली वाटतं. सॉरी 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 फराळाची तयारी चाललेली दिसते. मला वाटलं माहिती की दिवाळी आहे विसरलं का काय. मग हो तुम्ही पिऊन आलाय का? ह्याचं पिऊन फराळाच्या सामानाला हात नाही लावायचा. देवाला नैवेद्य दाखवायचा असतो. माझा हात पकडत जाऊ नको. तुला मी किती वेळा सांगितलंय. मला हे असलं आवडत नाही म्हणून स्वतःचा घर आहे म्हणले माच करते. लिंबराज हो मंजू. हे म्हातारे मंजू मंजू काय करते का सारखं? घाबरत नाही मी तिला. जा. तमाशा घालू नका. दीदीने ऐकलं तर काय म्हणेल? आणि हे सगळं जर बघितलं ना तर तुमचं काय कराल त्याचा पण विचार करा. लिंबराज काय करताय हे? एवढा घट्ट का पकडला अमृताचा हात? अहो मिवणी बाई, मी अमृताला म्हणतोय की तू साईडला हो, मी खोबरं किसून देतो. आता आई आणि अमृता दोघही
कामात असतात दिवसभर. म्हटलं मी थोडीशी मदत करतो संध्याकाळी आल्यावरती, पण नाही, ऐकतच नाहीयेत. तर अहो तुम्ही जावई आहात या घरचे, ही कामं करायची काही गरज नाही. तुम्हाला तुमचा मान द्यायलाच हवा ना. अहो जावई जरी असलो तरी स्वतःला लेकच मानतो मी या घरचा, आणि या नात्यानं का होईना मला ही कामं करायलाच हवी. अहो माझं घर आहे. नाही ते काही का असे ना, आई तुम्ही बाजूला व्हा, मला ही कामं करायलाच हवी. लिंबराज, हे बघा मला अजिबात नाही आवडणार तुम्ही काम केलेलं. बाजूला वा, मी करते. अहो आता मी तुम्हाला नाही कसं म्हणणार, तुम्ही उचलून मला परत जेलात टाकलं तर. ठीक आहे, असू द्या. अमू येतो मी. हा चला. बळवंत आली का रे पोर? आली इथे, आली गाडी. या लवकर. काय झालं मग? सांगते बाप्पा. एक काम करा, तुम्हाला सत्यावर जीव घेणं हल्ला करायचा आहे. हो पप्पा, काय बोलताय तुम्ही? सत्याचा जीव का उठलाय तुम्ही? अरे हळू हळू बोल जरा. आम्हाला नाही जमत हे. बलमा सांग तू पप्पांना. नाही 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 जमणार आम्हाला. अरे आम्ही आधी ऐकून घ्या मग बोला. सांगा बाप्पा. हा, आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, सत्यावर जीव घेणं हल्ला करताय आणि ते तुम्ही करताय याचा कुणालाही मागमूस लागता कामा नये, कळलं? हा ऐका, मला जरा सुद्धा गडबड नाही पाहिजे. जर का गडबड झाली तर येऊ मान्य तुमच्या मानगडू बसला. नाही नाही काय होत गडबड. जाऊ कामाला लागा. जाऊ. सासरे बुवा, तुमच्या लाडक्या जावयाकडनं तुम्हाला दीपावलीच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा. आणि तुलाही दिवाळीच्या खूप शुभेच्छा. हो, आणि आपल्याला मिशन करायचं डंटन लिली. येतो पप्पा. गच्चीवर की लग्नाच्या बेडीत? वाघमारे, अहो जरा थांबा, शिडी येईलच एवढ्यात. एवढं काय महत्वाचं काम आहे खाली? जरा ऐका की माझं. तुम्ही इन्स्पेक्टर आहे आता, आणि माझ्या वाघमारे कधीच कुणाला घाबरत नाहीत. हे बरं आहे, साहेब काय विचार करतील, लोक काय विचार करतील याचीच काळजी आहे तुम्हाला. मी काय विचार करतो ह्याचं काय वाटत नाही तुम्हाला? वाघमारे 3 वर्ष झाली, 3 वर्षात एकदा बी तुम्ही माझी बाजू ऐकून घेतली नाही. मला आरोपीच्या पिंजऱ्यात उभा करून विषय सोडून देणार तुम्ही? त्या गोष्टीची एक दुसरी बी बाजू आहे. एकदा माझं म्हणणं काय ते ऐकून तरी घ्या. सत्यापासून दूर गेले होते, पण नियतीनं पुन्हा मला त्याच्या समोर आणलं. नियतीच्या मनात काय आहे हे माहित नाही, पण मी माझ्या मनाशी पक्क केलं. काय बी झालं तरी मी त्याला कधीच माफ नाही करणार. त्यानं किती पण सारवासारव करू दे, आता त्यानं केलेल्या चुकीसाठी मी त्याला कधीच माफ नाही करणार. SP साहेबांचा फोन. जैन सर. हो, मी आले लगेच. मे आय कम इन सर? येस, कम इन. बसा. काय झालं सर? इतक्या तातडीनं बोलवून घेतलं, काही सिरियस? मिस वाघमारे, मला तुमच्याशी महत्वाचं बोलायचं होतं. काय झालं? मला पक्की टीप मिळालेली आहे की सत्यजित सुर्वे यांच्यावर जीव घेणं हल्ला होणार आहे.
काय? पण त्यांच्यावर कुणी का हल्ला करेल सर? जनता त्यांना देव मानते. मोठमोठ्या राजकारणी लोकांबरोबर उठणं बसणं आहे त्यांचं. मग कुणी त्यांना का मारेल? तुम्ही म्हणता ते बरोबर आहे, पण आपल्याला गाफील राहून चालणार नाहीये. हे बघा, आपल्याला अलर्ट व्हावं लागेल. हा, सत्याच्या कामाच्या पद्धतीमुळे त्याला मानणारी जशी लोक आहेत ना, तशी त्याच्या विरोधात जाणारे देखील लोक आहेत. त्यामुळं यदा कदाचित जर त्याच्यावर हल्ला झालाच तर अख्खा सातारा पेटून उठेल आणि लॉ अँड ऑर्डरची वेळ येईल. सर, मला नाही वाटत असं काय होईल, कारण त्यांचे लोक कायम त्यांच्या सोबत असतात. हे बघा, ही ऑर्डर वरून आलेली आहे, त्यामुळे कुठल्याही परिस्थितीत आपल्याला त्यांना काही दिवसासाठी तरी प्रोटेक्शन हे द्यावंच लागेल. आणि त्यासाठी तुमच्याशिवाय इतर कुठलाही सक्षम अधिकारी माझ्या डोळ्यासमोर नाहीये. त्यामुळे तुम्हाला हे काम करावं लागेल. येणाऱ्या दिवाळीमध्ये सत्याची सावली बनून तुम्हाला त्याच्याबरोबर राहावं लागेल. एनी डाऊट? नो सर. गुड, कीप इट अप. माझी पोस्टिंग इथं झाली होती ती सत्याला अटक करायला, त्याचं बेकायदेशीर काम रोखायला. आणि आज त्याच माणसाला प्रोटेक्शन द्यायची वेळ आली माझ्यावर. त्याच्यापासून जमेल तितकं लांब राहते मी, तरी बी काही ना काही होऊन त्याच्या आजूबाजूलाच राहावं लागते. पण इतका रागराग का करते मी? खरोखरच सत्याच्या जीवाला धोका असला तर? ते काय नाही, हे सगळं बाजूला ठेवून मला विचार केला पाहिजे. सत्याला कुठल्याही परिस्थितीत काहीच नाही झालं पाहिजे. सत्याला काही झालं तर मग माझं. पण मी एवढ्या काळजीनं का बोलते त्याच्याबद्दल? माझं कामच आहे ना प्रोटेक्शन द्यायचं, तर मी ते करायला हवं. काय सुरू आहे काही कळेना झाले. त्याच्यापासून दूर जायला बघते तर देव काय ना काय करून त्याच्या समोरच घेऊन येतो मला. देवा, अजून किती परीक्षा बघणार आहेस माझी? दीदी, अगं काय ग, हिता अशी का थांबल्यास? आवाज तरी द्यायचा. काय झालं? कसला विचार करतेस? टेन्शन आहे का काय? नाही, काही टेन्शन नाही. ओ मान्य, अहो पोळ्या बनवताय का राकेट बनवताय? एवढा वेळ असतंय होतो का? येऊ आता मी आज? नको नको नको, 0 मिनिट थांब. अर्ध्या तासात देतो तुला. काय म्हणलात? अर्ध्या सेकंदात देतो म्हणलं, अर्ध्या सेकंदात देतो. थांब जरा. अहो होतात का नाही लवकर तुमच्या पोळ्या? मला लई भूक लागली बर का, नाहीतर तिकडे येऊन तुम्हाला शिकवीन तवे बघ. आता ह्याच्या कुठं शिकवतीस? माझं बसायचं अवघड करून ठेवणार आहेस तू. झालं की थांब की जरा, कर की जरा. ही भाजी बी थंडगार झाली, तुम्हालाच गरम करायला लावील. आणा लवकर. आणतो थांब. हे कुठला नकाशा झालाय? आफ्रिकेचा नकाशा दिसतोय. अशी घेऊन गेलो तरी माझं कुठानच करल, आणि उशीर केला तर माझ्या गालावर नकाशा उठवला. असू दे, हा अशीच बसतो. जाऊ दे. झाली. हा, आणा लवकर. हा, हे अयो, हे काय? ही पोळी आहे होय? अहो, ही पोळी आहे का ना? कशा आहे कुठला? आणि ती बघू. हा, ही पण चांगली आहे, जरा फक्त करपल्या थोडीशी. ही तर लयच करपले बाबू. आणि काय हो, जनावरांना खायला घालताय होय? काय म्हणजे मी जनावर आहे? नाही, तू जनावर नाही. मी त्याला नाही वय म्हणलं, मला काही जमत नाही त्याला वय म्हणलं. ऍक्च्युली त्याला वय म्हणायला पाहिजे, ते बरोबर आहे, पण त्याला मी वय म्हणलं नाही अजिबात. मी चुकीच आहे, ह्याला वय म्हणलो मी. होय? हा. आणि
हे असलं शिकवलंय हो तुमच्या घरच्याने तुम्हाला? हा? अहो मी होती म्हणून टिकली, दुसरी कुणी असती ना तर कवाच 5 वर्ष बाजारात जाऊन निकली असती तुम्हाला. नुसतं मान्य नगरसेवकाच नावाला असली साधी चपाती बी बनवता येत नाही ह्या रेड्याला. ए म्हशे, मला रेडा म्हणतेस होय? मी कोण आहे माहितीये ना? मान्य नगरसेवक बळवंत लक्ष्मण माने. कुठल्यावर बाजारात उभा राहिलो ना लोक मला सलाम ठोकतात. आणि तुझं काय लावलंय दंगा बघापासून? आणि ह्या जेवणावर ना अजिबात दंगा घालायचा नाही. तुला जे काय दंगा घालायचा नाही तिकडे जाऊन माया पॅलेस मध्ये घालायचा. त्या बलमा शेटच्या राजवाड्यात तुझी नाटकं चालणार नाहीत. चल बॅग भर आणि निघ लाग वाटाला. मला हकलणार आहे तुम्ही? तुम्हाला ठाव नाही का हो मी कुणाची बहीण आहे कुणाची मुलगी आहे ते? मी सत्यदाची बहीण आहे आणि माया सुर्वेंची मुलगी आहे. कुणाची? मम्मी साहेबांची. मम्मी साहेबांची? हो. हा ते अगं मी रागा नाही म्हणलो सविता. आपलं कविता कविता सविताच बहीण कविता. मी रागानं नाही म्हणलो. मग अगं मी तर प्रेमानच म्हणत होतो की असलं खाण्यापेक्षा तिकडे जाऊन माया पॅलेस मध्ये जा आणि चांगलं चुंगलं खा. आणि दिवाळी पण आल्या तिकडं सण साजरा कर असं म्हणत होतो. ए बॅग बाहेर चाल नेक तिकडे वाटायला लाग. असं रागानं मी म्हणत नव्हतो, प्रेमानं म्हणत होतो. असे होय? मग तसं सांगायचं की हो मान्य. अहो माझ्या मनात बी आलतो का घरला जाऊ म्हणून. ना मागचा 1 दिवस गेले नाही तर चुकल्यासारखं वाटत होतं बघा. आता मी एक काम करते, आत्ताच बॅग भरते आणि 5 दिवसांसाठी घरला जाते बघा. बरं झालं, म्हणजे 5 दिवस मी राजासारखा राहणार. काय? मी म्हणलं की तू तिकडं गेल्यानंतर 5 दिवस या राजाचं काय होईल, काय होईल या राजाचे हाल, असं म्हणत होतो मी. हा मग तुम्ही कशाला एवढं टेन्शन घेताय? तुम्ही बी चला की माझ्यासोबत, आपण तिकडे जाऊन राहू. आणि तू मेरा बलमा राजा आणि मैं तेरी कवी राणी. आपण लय मजा करू बघा तिकडं. चला. होय, माझी सविता पण तिथं असेल. हो, माझं बी चांगलं लक्ष असणार आहे तुमच्यावर, ही बी ध्यानात ठेवा. चला आता घ्या बॅग भरायला, नाहीतर थांबा तुम्ही इथं काम करा, मी जाऊन बॅग भरते. हा, कुठली बुद्धी सुचली आणि जे संग लगीन केलं. एकटा होतो तीच बरं होतं. तो धोंडा गळ्यात बांधून घेतलाय मी. काय नाही, मी म्हणलं मी धोंडा आहे, धोंडा. तुझ्यासारखी मला हिऱ्यासारखी बायको मिळाली असं म्हणत होतो मी. हा आवडतो. भोग आहेत आयुष्यात आलेले, भोग आहेत, भोगा. असली मस्त शॉपिंग करू का नाही आता? हे जय द्या हे बघ इकडे इकडे इकडे. हे बघ काही साड्या आहेत का नाही, सेव्ह करून ठेवले होते मी. आणि ही साडी आहे का नाही त्यातली, ही मला तू गिफ्ट दे पाडव्याला. 10,000ची साडी? 10,000? 10,000ची नाही, 2,000ची साडी. 5,000ची साडी. काय नाही खनवळी जायचं आपण, तिथं 1,000ला 3 साड्या मिळतात. शी, असल्या साड्यांकडे बघत पण नसते मी. आणि काय रे तुझं ऐन दिवाळीमध्ये कशाला एवढा चिंगूपणा चाललाय रे? चिंगूपणा? मी चिंगूपणा करतो. हा कोण करताय आता? आणि तुझं नेहमीच झालं बरं का द्या, मला काय हवा असलं का नाही? खर्च होतोय 10,000ची साडी कोण घेतात? 10,000ची साडी. असू दे दिवाळीमध्ये असल्या साड्या घेतात. चिडते कशाला माझ्यावर? युवराज JPG, सपनाजी, कुठे चाललात आपण? मायाजी, मम्मीजी आम्ही जरा शॉपिंगला जाऊन येऊ असं म्हणतोय. ठरायचं कोण करायचं? शॉपिंगला चालली. तेच म्हणत होतो मी हिला. सविताजी, आपण माझ्या मॅनेजरला सोशल मीडियावर एक फोटो पोस्ट करायला लावा, सिंपल आणि स्वीट मध्ये. आणि त्याच्या खाली लिहा का महिला प्रदेश अध्यक्ष मायाजी सुर्वे यांच्याकडून दीपावलीच्या सिंपल आणि स्वीट शुभेच्छा. ओके. हो पेंटर, तुम्ही काय बसताय? चला फराळी हातभार लावा जरा. हा चालतंय. पप्पा जय तुम्ही करा फराळ. हा ना करा शेंगा तुझा, मी पण करते मदत. ते सत्याला समजा की जरा, आता किती दिवस असं बसणारच म्हणावं. यंदाची दिवाळी साजरी कर. नाही माया, तुला मला आपल्या सगळ्यांना चांगलं माहितीये की सत्या दिवाळी साजरी करत नाही. आणि तो दिवाळी का साजरी करत नाही याचं कारणही आपल्याला माहितीये. उगाच त्याच्या मनाविरुद्ध जाऊन त्याच्यावर बळजबरी करण्यात काही अर्थ नाही. सत्या, अच्छा लेकरा कोकरा वागरा. सत्या, आता 4 दिवस दिवाळीचा सण आहे,
तेव्हा लई पाहुणे रावळे आपल्या घरात येणार आहे, समद्यांची उठबस होणार आहे. तेव्हा आता त्यांना रिकाम्या हाताने तर तसं पाठवता येणार नाही ना. तेव्हा मी आता फराळ झाला का नाही की त्याचं समजा पॅकिंग करणार आणि पुन्हा समजासनी काहीतरी छोटं मोठं गिफ्ट तुझ्या हात द्यायचं असं ठरवलंय. अजून मी लई काय काय ठरवलंय आणि त्याच्यानंतर पुन्हा मी असं करणार का मम्मी, तू जे सांगशील ते मी करीन, पण मी दिवाळी साजरी करीन अशी अपेक्षा ठेवू नकोस. अरे वा, आज सगळे आलेत लवकर. अरे भारती मॅडम, तुम्ही आज एकदम वेळेवर आलाय, कसं काय? ए मयुरी, मी रोज लवकरच येते हा. आणि तो फोन ठेवा. मॅडम येत असतील इतक्यात. पण मॅडमने एवढ्या लवकर का बोलवले आपल्याला? मामा, आता ते मॅडम आल्यावरतीच कळेल की नाही आपल्याला. वा, सगळे अगदी वेळेत आलाय, शाबास. मॅडम, पण तुम्ही आज इतक्या लवकर का बोलवलंय? काही काम होतं का? हो, SP साहेबांशी बोलणं झालं माझं. त्यांना एक धमकीचा कॉल आला होता. सत्यजित सुर्वेवर हल्ला होणार आहे अशी टीप आहे आपल्याकडं. काय यात हसण्यासारखं काय? अहो मॅडम, साताऱ्यात येऊन सत्यदादावर हल्ला करण्याची हिंमत करणार आहे का कोणी? बरोबर. तुम्ही नका एवढं मनावर घेऊ, कोणीतरी मस्करी करत असेल. पडवळ, सगळ्या गोष्टी मस्करीत नसतात घ्यायच्या. उद्या जर ही धमकी खरी ठरली तर तुम्ही जबाबदारी घेणार आहात त्याची? सगळं नंतर आपल्यावर येईल. आपल्याला त्याच्या घरी बंदोबस्ताला जावं लागणार आहे. सगळ्यांची आलटून पालटून ड्युटी असेल. मी पण असणार आहे तुमच्यासोबत. हे बघा, SP साहेबांनी मोठ्या विश्वासाने आपल्यावर ही जबाबदारी सोपवली. तेव्हा नीट लक्ष द्या, कुणीच काहीच कारण नाही द्यायची. मॅडम, एक बोलायचं होतं. बोला. मला मध्येच एक दिवस सुट्टी मिळू शकते का? कशाला? अहो, ते मी आता मुलगी बघण्याच्या मिशनवर आहे ना, आणि मला एक स्थळ बघायला येणार आहे. मग त्यांना नंतर यायला सांगा, कारण कुणाला सुट्टी नाही मिळणार. मॅडम, असं काय करते? तुम्हाला सांगितलं होतं ना, बाईच्या जन्माला आल्यावर कसं असतंय, सणासुदी घरी थांबावं लागतं, साफसफाई करायची, फराळ बनवायचं, कसं होणार सगळं सुट्टी नाही म्हणते तर? मॅडम, मी पण सांगितलेलं मला दिवाळीसाठी कॉन्टेंट बनवायचं आणि माझी आई पण येणार इकडं. एकतर ड्युटीमुळं काही सणासुदीला तिला वेळ पण द्यायला भेटत नाही, त्यामुळं. मॅडम, 2 वर्ष झाली माझी बायको अंथरुणाला खेळून आहे. डॉक्टरने काहीच आशा नाही असं सांगितले. यंदाची दिवाळी ही तिची दिवाळी आमच्या बरोबर शेवटची ठरणार आहे. तेव्हा एक दिवस तरी. हे बघा, मला सगळं कळते, पण कर्तव्यासमोर काहीच नाही आपल्यासाठी. भंडारे मामा, आपण तुमच्यासाठी करू काहीतरी, पण बाकीच्यांना सुट्ट्या नाही मिळणार. ही वर्दी अंगावर चढवण्याच्या आधी या सगळ्या गोष्टींची कल्पना होती ना, मग आता कारण नाही द्यायची. चला, लागा कामाला. सत्यजित सुर्वे यांच्यावर जीव घेणं हल्ला होणार आहे.